सगळं आश्वासन देऊन 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 ते आम्ही बी कंटाळलोय आणि त्यांनी पण कंटाळले. आता नवीन जरा काहीतरी पाहिजे. नाही नाही नाही, नगरसेवक हा पाहिजेच. 50 जण उभारले तर 10 वेळा येतील पाया पडत बा मागणं कोणी फिरत नाही. 6-6 महिने येत नाहीत. निवडून येईपर्यंत म्हणतात हे करतो ते करतो, आता करतो, निवडून आली की कोण येत नाही. गटारी बसवल्यानंतर आमच्यात आता कोण येणार उत्सुक आहे आम्हाला बी. ते एकदा निवडून गेले की तिकडे जायचं तसं होऊन. आता ह्या भागाला 4 जण उभारल्यात, 84 द्यायचं. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. दर्शको नमस्कार. केके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी मतमोजणी होणार आहे. आणि याच अनुषंगाने आम्ही शहरातील विविध प्रभागांमध्ये जाऊन नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असतो. प्रभागाचा झालेला विकास, त्याचबरोबर प्रलंबित असणारे प्रश्न आपण जाणून घेत असतो. तर आपण सध्या पोहोचलोय प्रभाग क्रमांक 8 मध्ये. तर या प्रभागातील नागरिकांशी संवाद साधून जाणून घेऊयात की या प्रभागाचा विकास कितपत झाला आहे. तर आता महानगरपालिकेची निवडणूक होते, तर सर काय सांगाल की प्रशासक ठीक होते की नगरसेवक हवा आहे? नाही नाही नाही, नगरसेवक हा पाहिजेच. त्याशिवाय भागातली प्रगती होणारच नाही. जे रस्ते, बाकीचे गटर, ड्रेनेज लाईन, हे नगरसेवक आवर्जून त्याच्याकडे लक्ष दिलं जातं आहे. गल्लीबोळातलं एका प्रशासक काय तिथे येत शकत नाहीत. त्यामुळे नगरसेवक असलेले कधीही चांगलेच. आपल्या प्रभागाचा विकास झालाय काय? आता बरेच वर्ष निवडणुका नसल्या कारणानं या भागात तर कोणी असं फारसं लक्ष दिलेलं नाही. ठराविक जे नगरसेवक आहेत ते येऊन जातात, पण तसं म्हणावं तसं अजून इतकी प्रगती झालेली नाही. कसा असावा नगरसेवक? नगरसेवक जाणता नगरसेवक असावा, जो नागरिकांचं काय सुविधा द्यावं लागतात हे त्याला जाण असावी पाहिजे. काय वाटते तुम्हाला की कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा? असं का ना, सगळे पक्ष चांगलेच आहेत. नगरसेवक चांगला असावा. वर्षांनी महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. काय वाटते तुम्हाला की प्रशासकांचा कारभार ठीक होता की नगरसेवक हवा आहे? नगरसेवक हवा आहे. आणि नगरसेवक असल्यामुळे प्रभागाचा विकास होत नाही. आता आम्ही इथे राहतोय, यामधल्या शिंगणापूर पानमधला रोड अक्षरशः म्हणजे जाता येत नाही गाडीवनं, असा रोड आहे. भागातली कचरा उठाव येत नाही, गटरी साफ होत नाहीत. नगरसेवक असल्यानंतर हे सगळं पूर्ण होते. त्यामुळं नगरसेवक हवा. कोणत्या पक्षाची सत्ता महानगरपालिकेवर यावी असं वाटतंय? काय ती सगळे पक्ष एकत्र असल्यामुळं कोणाची सत्ता येईल असं काय सांगता येत नाही. आघाडी सगळ्यांची म्हणून एक होईल असं मला वाटतं. काय सध्या चित्र आहे की प्रशासक बरे होते की नगरसेवक पाहिजे? असं होते की गटर साफ होत नाही, रस्ता तर आधी काळच आहे, बरोबर आहे. आणि त्याशिवाय हे असते व्यवस्था जास्त नाही आहे. कचरा गाडी 2 दिवसाला 3 दिवसाला एकदा येते, त्याच्यामुळे आम्ही काही जास्त बसता येत नाही. एवढंच, बाकी काही नाही. कसा असावा नगरसेवक? 1 नंबर असावा. तसं काय आता चाललंय ते बरोबर आहे, पण त्याच्यापाशी जरा बाहेर पडलं तर आम्हाला बरं पडेल, हेच म्हणायचं. बाकी काय, डासा म्हणा, हे म्हणा, वाढत्यात, पावडर मारत नाही, काय नाही, हेच की. बाकी काय वाटते कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा? आता तसं आम्हाला काय करणार, तसं आम्हाला काय सांगता येत नाही. आता 50 जण उभारले तर काय आम्हाला बोलता येत नाही ना. आजी, आता महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत, काय समस्या काय आहेत या प्रभागातल्या? गटरे झाल्या तेवढ्या, रस्ता व्हायला पाहिजे त्या गल्लीत, जवळ कॉलनीत. काय तुम्हाला निवडून येणाऱ्या नगरसेवकाकडून अपेक्षा काय आहे? तेच की, रस्ता झाला पाहिजे, सोयीसुविधा झाली पाहिजे, आणि कामगार लोटायला पाठवून दिलं पाहिजे. तेच, गटर काढायला माणसं पाठवून दिलं पाहिजे. 6-6 महिने येत नाहीत. समस्या काय आहेत? काय समस्या आता असणार? एकूण रस्ते,
गटारी बसवल्यानंतर आमच्यात आता कोण येणार उत्सुक आहे आम्हाला बी. ते आले तर तरुण पिढीची यावं जरा, म्हणजे त्यांना जास्तीत जास्त फेरफटका मारता येईल. आपल्या नगरसेवक निवडून आल्यानंतर कसं असते अपेक्षा, यावं नागरिकांना भेटावं, विचारपूस करावं असं असते ना. ते एकदा निवडून गेले की तिकडे जायचं, तसं होऊ नये असं इच्छा, बाकीच काय नाही. आता प्रशासक होते बरीच वर्ष, हा. काय प्रशासकांचा कारभार ठीक आहे की नगरसेवक पाहिजे? आता नगरसेवक नवीन पाहिजे. आता जुनं सगळं कंटाळून गेले, सगळं आश्वासन देऊन ते आम्ही बी कंटाळलोय आणि त्यांनी पण कंटाळले. आता नवीन जरा काहीतरी पाहिजे, आहे की नाही. काय वाटतंय कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा? आता मी ते काय सांगू शकत नाही, त्या फंद्यात पाडू नको, पण नवीन पाहिजे. काय समस्या आहेत या प्रभागातल्या? काय सांगा? आम्ही शिंगणापूरच्या रोडला राहायला आहे. तिकडे रस्ते नाहीत, लाईट आमच्या दारात नाही आणि गटारी नाही, एवढंच आहे अपेक्षा. आणि काही रस्ते चांगलं व्हावं, लाईट लावावं, जरा पाण्याचा येतोय, लांबडी येतात. आता जे कोण नवीन निवडून येईल त्यांना आमची चौकशी करावी. काय प्रशासक बरे होते की नगरसेवक पाहिजे? नगरसेवक असू देत की हो, त्यांना आपली तक्रार सांगता येते ना, नवीन आता आली तर. मग आता काय होतं बघूया आल्यावर. काय वाटते कोणत्या पक्षाची सत्ता यावी? यावी आता कुठं पक्षी, आता कमळ हाय, शिवसेना हाय, मग असं कुणाला तर द्यायचं मत, एका कुणाला तर मत द्यायचं. आता ह्या भागाला 4 जण उभारल्यात, 4 मत द्यायचं, एकाला तर बसायचं नाही. काय सध्या या प्रभागात चित्र आहे, विकास झालाय काय? थोडाफार झाला आहे थोडा विकास. काय आता मी काय माणसाची काय समीक्षा असतेच की काय गटारी येणं, म्हणजे गटारी काढाय माणसं यायला पाहिजेत, लुटून काढायला पाहिजेत, स्वच्छता जी माणसाला पाहिजेच की. हीच नगरसेवकाकडे अपेक्षा असते, बाकी काय असते. येऊन जाऊन विचारपूस करायला पाहिजे. नगरसेवक केला म्हणजे कसं त्यांना यायला पाहिजे, आपल्या काय तो दुकान सुकायला याला आलं पाहिजे, गेलं पाहिजे, कोणाची समस्या काय तर त्यानं त्याचा हे केलं पाहिजे, म्हणजे त्याची विचारपूस केला पाहिजे. हेच माणसाचे नगरसेवकाकडे अपेक्षा असते. काय समस्या आहे तिथल्या? काय हेच गेलं असतं गटारी, हेच आम्हाला अपेक्षा आहे. चिरतू होत्यात, डासा होत्यात, हे प्रॉब्लेम माणसाला होतोय. घाण गटार तुमच्या एवढं पाणी झाल्यात, मुलं काय ते खाऊन टाकतात. त्याचं काय होतं की गटार एवढं स्वच्छ करा त्यांनी यावं, हे आमची अपेक्षा. आम्ही मतदान द्यायला कबूल आहे, चांगलं सुखी समाजाने येऊन दे बिचारा निवडून, हे आमची अपेक्षा आहे. काय वाटते कुठल्या पक्षाची सत्ता यावी? आता आता नाव आलं असतं तर मी बोललो असतो. यात नाव पुढे कोण उभं राहिला, यात नाव येत नाही. आता कोण येईल तर येईल बिचारा, द्यायचं मत धोनीशी बांधू किंवा काय आले ते येऊ, त्यात समाधान आलं. काकी अनेक वर्षांनी या महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत, काय सांगाल की प्रशासक बरे होते की नगरसेवक पाहिजे? काय आहे, नगरसेवक असले आणि प्रशासक असले तरी पण हे लोकांची सोय, आपले रस्ते म्हणा, डबर आता कितीतरी पडलेले आहेत. कोण आता किती वर्ष झालं इथं रस्त्याला डबरं पडल्यात म्हणून कोण आलेलं नाही, काय नाही. कुणाकडे जायचं आहे काय, आम्ही कोणाकडे जाऊ शकणार नाही. ज्यानं त्यानं कोण येईल त्यानं करून द्यावं, व्यवस्थित राखावं, एवढंच आमची अपेक्षा. गटारी आता एवढ्या मोठ्या काढल्या त्याला गटारी आत घातलेल्या नाही तर काय नाही. इकडं संडाचं नळ घालून द्यायला पाहिजेत ह्या रस्त्यासनी सगळे. इकडं संडाचं नळ नाहीत रस्त्यावरून. महानगरपालिकेची निवडणूक होते, काय वाटते की प्रशासकांचा कारभार बरा होता की नगरसेवक हवाय? नगरसेवक पाहिजेच, त्याशिवाय कामं कसं होईल. रस्त्याची रखडलेली कामं बी व्हायला पाहिजे, नगरसेवक पाहिजेच. काय अजून समस्या काय आहेत या प्रभागाच्या? काय खालचा रस्ता करायचा आहे, पाणी आले की महिनाभर रस्ता बंद राहते, हे करायला पाहिजे. एवढं आता निवडणुका होत आहेत महापालिकेच्या, काय प्रभागात काय समस्या आहेत? रस्ता मधला आम्हाला गाडीवरनं पॅरालिस झाले, जायला यायला आम्हाला मधल्या गाडीतून जमत नाही. मधल्या रस्त्यात खड्डे ते भरपूर आहेत, नाही जमत. हे बघा इथं खड्डे आहेत, तिथे खड्डे आहेत, गाड्यातून जायला येत नाही आम्हाला. काय वाटते कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतंय? कोण येणार, आली की लक्ष देत नाही. हे बघा निवडून येईपर्यंत म्हणतात हे करतो ते करतो, आता करतो, निवडून आलीत की कोण येत नाही. आतापर्यंत चालते.
निवडून यायच्या वेळेला इथं मिटिंग भरवत्यात, तिथं मिटिंग भरवत्यात, तुमच्या काय समस्या आहे सांगा म्हणतात, रस्ते करतो, दिवे लावतो, गटरी करतो. हे एवढा रस्ता केला बघा निवडून आल्यावर आमचा केला. काकू आता निवडणूक आहेत, काय समस्या काय तिथल्या? समस्या म्हणजे आता आमच्या विरोध गल्लीला रस्ता नाही, गटर नाही आणि लोटायचं कोण येत नाही. काय ड्रेनिंगचं काही सगळीकडेच नाही सोडा, आम्ही टाक्या घातलेले. रस्ता आणि गटरच व्यवस्थित करून द्या, दुसरं काही नाही. काय वाटतं की कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं? आता आपल्याला आता काय आम्हाला माहिती बाळा, त्यातले कोणी आलं तर तेच आहे. 10 वेळा येतील पाया पडत बा, मागणं कोणी फिरत नाही. आता माझ्या मागच्या करोनाच्या वेळेला माझा मुलगा आला काय, तो सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडलेला स्पेशल गाडी करून, आणि ह्या नगरसेवकांकडे नेऊन माझ्या पोरग्याला ह्याच्यात टाकलं दवाखान्यात. तर दर्शको, आताच आपण प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांशी संवाद साधला. या प्रभागामध्ये अजून देखील काय प्रलंबित प्रश्न आहेत, होणाऱ्या नगरसेवकाकडून येथील नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत, हे आपण सविस्तरपणे जाणून घेतलं. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये इथेच थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.